स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी एवढेच विशेष चर्चेला जात होते। मात्र जशा जशा निवडणुका समोर जात आहेत, निवडणुका जवळ येत आहेत, त्यानुसार आता वेगळे समीकरण पाहायला मिळतात। माझ्यासोबत युसुफ शेख आहेत, जे छत्रपती संभाजीनगर काँग्रेस जिल्ह्याचे अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष आहेत। असं ऐकण्यात येतंय की वंचित बहुजन आघाडी सोबत तुमच्या बैठका झाल्यात, या खरं आहे का आणि कुठपर्यंत या बैठकामध्ये निर्णय आला? कालच नांदेडमध्ये युतीची घोषणा झालेली आहे आणि याच्या अगोदर पण आमचे वंचित सोबत एक 2-4 बैठका झालेल्या आहे। ते पण त्यांची पण इच्छा आहे आणि आमची पण आणि आमचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची पण इच्छा आहे। पण जे काही निर्णय होणार आहे ते आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ हे घेतील। नांदेडमध्ये ज्या पद्धतीची घोषणा झाली तसा निर्णय संभाजीनगरमध्ये अपेक्षित आहेत का? तुमच्या बैठकांमध्ये काय झाले? नाही, आम्हाला असं वाटतं की अपेक्षित आहे। वंचित सोबत आम्ही जाण्याचा निर्णय जे आहे ते आमचे अध्यक्ष घेतील। पण लोकांमध्ये एक पण असं एक वातावरण आहे की काँग्रेस आणि वंचित एकत्र यावा आणि या महानगरपालिकेमध्ये एक चांगली सरकार देण्याचा प्रयत्न आम्ही करू। कारण लोक या महायुतीला कंटाळलेले आहे। शहराला पाणी नाही, कचऱ्याचा प्रश्न आहे, सुरक्षेचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, लई प्रश्न या महानगरपालिकेमध्ये आहे। म्हणून आता नवी समीकरण जुळण्याचा हे योग आहे। म्हणून आता लोकांमध्ये पण लोक पण या युतीसोबत जातील असं मला विश्वास आहे। आणि या 28 वर्षापासून भाजप आणि शिवसेनाने या शहराचा वाटोळा केलेला आहे। आतापर्यंत पाणी नाही ना, पाणी कुठे आहे या शहरामध्ये? महाविकास आघाडी सक्षम ठरू शकली नसती हे विषय सोडवण्यासाठी? नाही, महाविकास आघाडी पण आमच्या सोबत राहणार आहे ना। आमचं राष्ट्रवादी सोबत बोलणं चालू आहे, शिवसेना सोबत बोलणं चालू आहे। भाजप आणि शिवसेनाला रोखण्यासाठी या महानगरपालिकेमध्ये आम्ही सगळ्यांची बोलणी करणार आहे। काँग्रेस म्हणून वंचित बहुजन आघाडी सोबत बैठका घेत आहेत की महाविकास आघाडी म्हणून वंचित सोबत जात आहेत? नाही, आमचा तर आता काँग्रेस सोबत म्हणूनच आहे। नंतर आम्ही आमच्या सगळ्या नेत्यांशी चर्चा करू आणि ते हे जे निर्णय आहे हे सगळे निर्णय आमचे वरिष्ठ नेते जे हर्षवर्धन सपकाळ दादा आहे, प्रदेशचे अध्यक्ष, ते घेतील। नक्कीच आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं वेगळं समीकरण छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र दुसरा फटका बसताना दिसतोय। कारण मुंबईमध्ये काँग्रेस सोबळावर लढते तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील वंचितचा विचार करते। त्यामुळे महाविकास आघाडीचं संभाजीनगरचं उद्याचं भवितव्य काय असेल हे येणारा काळच सांगेल। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।